काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला। या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप पर्यटकांना 2 मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव तसेच पक्ष सचिव व आमदार मनीषा कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी चंद्रपूर जिल्हा प्रमुख बंडूभाऊ हजारे, महिला जिल्हा प्रमुख प्रतिमा ठाकूर, महानगर प्रमुख भरत गुप्ता, दीपक भाऊ भेले, अविनाश उईके, उपजिल्हा प्रमुख माया मेश्राम, विधानसभा प्रमुख सीमा रामेडवार, शहर प्रमुख वाणी सदलावार, उपशहर प्रमुख अंजू लेनगुरे, शैलेश सदलावार, मनीष येरेवार, तरुण येनगंटीवार, सूचक दखणे, राजू एटलावार, जफर बेग, नयन जंगम आदी मान्यवरांची उपस्थिती होती। हल्ल्यात निष्पाप नागरिकांना लक्ष्य करणे हे भ्याडपणाचे लक्षण असून अशा प्रकारच्या कृत्यांचा निषेध करणे ही प्रत्येक देशभक्ताची जबाबदारी असल्याचे यावेळी वक्त्यांनी सांगितले। नागरिक जे झाले सर्वप्रथम त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि ज्या अतिरेकी संघटनेचा जो हल्ला केला, मोदी सरकारला माझं आव्हान आहे की आम्ही त्या घटक आणि शिवसेनेतर्फे म्हणणं आहे की त्यांचे आपण डबल मारले पाहिजे, तरच त्यांना वचक बसेल। आणि एवढ्या शांतीपूर्ण याच्या चालू असताना हा अतिरेक हल्ला करून हे शांतता भंग करण्याचा पाकिस्तानचा डाव आहे। हा डाव भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उधळून लावणार आहे, निश्चित आहे। आज आम्ही शिवसेना जिल्ह्यातर्फे महानगरतर्फे आज ह्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध करत आहोत। झालेल्या कुलजाम येथे भ्याड हल्ल्याच्या पहलगाम इथं जे हल्ला झाला त्याच्या मृत्युमुखी पडलेल्या सर्व 27 जणांना भावपूर्ण श्रद्धांजली। आणखी आम्हाला माझी एकच विनंती आहे केंद्र सरकारकडे, जे आपल्याला जसंच तसं उत्तर द्यावं लागेल, आणखी जसंच तसं उत्तर द्यावं लागेल। आपले जे बी भाऊ बंधू मृत्युमुखी पडले आहेत त्यांना खरी श्रद्धांजली राहील की जेवढेही आपले जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्याच्यापेक्षा डबल आपण त्यांना जसंच तसे उत्तर देऊ, तेव्हाच त्यांना आपलं भावपूर्ण श्रद्धांजली होईल। काल काश्मीर येथील पहलगाम इथे दहशतवाद्यांनी जे पर्यटकांवर हल्ला केला आणि त्याचे जे 27 पर्यटक मृत्युमुखी पडले त्यांना तर सर्वप्रथम शिवसेनेतर्फे आम्ही श्रद्धांजली देतो आणि जे हल्ला झाला त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। पूर्ण जे दहशतवाद काश्मीरमध्ये आपले पाय पसरत आहे त्यांना पूर्णपणे मोदी सरकारने खात्मा केले पाहिजे, ही आपल्या मार्फत आम्ही मोदी सरकारला निवेदन करतो आणि या घटनेचा आम्ही निषेध करतो।